खैरे तरपतुडी हा माझा गाव आहे. आदर्श गाव. हे आत्ताच नवीन स्टॉप झाला आमचा. माझ्या गावात रस्ता गेलेला आहे. त्याच्याच बाजूला एक तलाव आहे. तुम्हाला तलाव दाखवला होता. यात मच्छी तयार करतात. हे बघा, 4-5 तळे आहेत. छोटे छोटे मासे सोडून मोठे करणार आणि त्याचा लिलाव होतो. ते धरणामध्ये हे करून मोठे करून विकतात. ते माझ्या गावाला जरूर या. तुम्हाला धबधबा, मच्छी कशी तयार करतात, पाणी शुद्ध करण्याचं एक यंत्र आहे. ते गोमिंडी ते मोठवली या तिथपर्यंत पाणी पुरवला जातो. ते सर्व दाखवतो. खरोखर या. मस्त आंब्याची झाडं, नारळीची झाडं, सुंदर असा गाव आहे माझा. भरपूर बघण्यासारखं आहे. ही बघा फुलं कशी उमलली आहेत. सफेद फुलं आहेत. हा माझ्या भावाचं घर. वांगी कसा मस्त झाली बघा. घराच्या शेजारी शेती आहे. बघा, भात होत आहे. अजून तयार न झालेला आहे तो. निसर्गाची देणगी कशी आहे बघा. एक दाण्याचे हजारो दाणे येतात. हे बघा, एक दाणा आपण पेरतो, एक दाण्याचे 1000 दाणे येतात. ही निसर्गाची देणगी आहे. म्हणून कोकणामध्ये निसर्गाला कधी विसरू नका. निसर्गामुळे आपल्याला भरपूर फायदा आहे. कधी विसरू नका कोकणाला. कारण कोकण हा शुद्ध हवा आणि फळं देणारा कोकण. मी गटीदेव बसवायला आलो आहे आमच्या गावाला, खैरे तरपतुडीत त्या ठिकाणी. घरी पूर्ण लॉक आहे. कारण काय माहिती आहे, सर्व मुंबईला असतात. दादा वहिनी सर्व मुंबईला आहेत. तर आपल्याला सर्व काही करायचं आहे. दरवाजा उघडतोय. घटस्थापना, घट बसवायचे आहेत. पहिले साफसफाई करून नंतर मग पूजा वगैरे करूया. आज घटस्थापना. काही लोक देवी बसवतात, काही घरचे देव घट बसवतात. हे 9 दिवस असतो. काही लोकांचा निरंकार उपवास, काही लोकांचा उठता बसता उपवास. प्रत्येकजण वेगवेगळे उपवास पकडतात. तर मी आज माझ्या मूळ गावात, खैरे गावात घट बसवायला आलो आहे. कारण काय माहिती आहे, माझा मोठा भाऊ तो सर्व काही करायचं, पण ते मुंबईला गेल्यापासून मला आज यावर्षी मला करायला लागले. कारण कुलस्वामी ही आपल्याला, कुटुंबाला, सर्वांना सांभाळते. तिला कधीच विसरू नका. नवीन पिढीला सांगतोय की कुलस्वामी ही आणि कायका देवी, गावदेवी, ह्या देवीला कधी विसरू नका तुम्ही. कारण काय माहिती आहे, लहानाचा मोठा आपण कोकणात झालो आहे आणि शहरात पोट पाण्यासाठी, नोकरी व्यवसायासाठी शहरात जातो आपण. पण गावाकडे लक्ष ठेवा. गावाकडे येत जा आणि प्रत्येक वेळेला कुलस्वामी, कायका देवी या देवीसाठी दर्शन घ्याच. अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी शरद निवासे थेट कोकणातून तुमचे स्वागत करतो. तिथं पाणी घरात येत ना? पाठीमागं
ओळगर कामा बरेच आहेत ना. कारण घरी कोण असल्यामुळे जरा थोडं घाण झालेलं आहे, तेव्हा साफसफाई करून घेऊ. इथे कोण राहत नाही, भाऊ बहिणी वगैरे सर्व मुंबईला राहतात. यावर्षी आपली पाळी आली देवाची पूजा करायला. बघूया. आता मी सर्व भांडी वगैरे स्वच्छ करून ठेवली. हे बघा, घर पण स्वच्छ केलं आहे बघा, पाण्याने वगैरे स्वच्छ धुवून पूर्ण केला. अंगण पण स्वच्छ केला, अंगण पण स्वच्छ धुवून ठेवला, हे केला. आता पूजा करूया. पूजा करताना काळोख आहे त्याच्यामुळे काय तुम्हाला दिसणार नाही ते. हे बघा, स्थापना आता पूर्ण करतो. आता रांगोळी काढून घेतली, लाल वस्त्र आथरून घेतले आहे. आता देवाची स्थापना करतो. दरवाज्यात पण रांगोळी काढून घेतली. आपल्याला जमत नाही पण कशी तरी काढून घेतली. पहिल्यापासून देवाचे नाव सांगतो. महालक्ष्मी, 2 नंबर सालूबाई, सोमया, आदिनाथ, रटवटर, मार्ची, जगदंबा. एकूण 7 देव आहेत. हे बघा, मित्रांनो पूजा आता झालेली आहे. माळा वगैरे चढून झाली. घटचा नारळ विडा ठेवलेला आहे, दूध दाखवलेलं आहे. कुलस्वामी घटस्थापना. तात्या पूजा करून घेत आहेत. पूजा वगैरे झाली आहे. आता सोनगडची आमची भावकी त्यांनी 2 नारळ आणलेत. काळोख असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. तर मी कामावर निघालो. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.